अहो 4च दिवस राहिले आपल्या लग्नाला, 4 महिने नाही. चला ना लवकर शॉपिंगला. सॉरी, मी थोडं पॅनिक झालो. ते इम्पल्सिव्हली निघाल्या गोष्टी. रिअली सॉरी. ते ॲक्च्युली खूप काही गोष्टी म्हणजे तयारी बाकी आहे आणि त्यामुळे पॅनिक झालो. बट लग्नाच्या गोष्टी अशा लाईटली घेऊन नाही चालणार ना, म्हणून म्हणतोय बाकीच्या गोष्टी होतील. आपण ॲटलिस्ट शॉपिंग वगैरे हे सगळं संपवू ना प्लीज. मला नाही यायचंय तुझ्यासोबत कुठंच. मुळात आपलं लग्नच होणार नाही, तर हा खरेदीचा घट घालूच कशाला मी. मंजिरी मॅडम, कसला विचार करताय एवढं? मुली तर शॉपिंगसाठी किती एक्सायटेड असतात आणि एस्पेशली लग्नाच्या शॉपिंगसाठी. तुम्ही एक्सायटेड नाहीये. एक्साइटेड कशाला असेल ना, माझं पहिलं लग्न थोडे आहे. हो, दुसरं लग्न आहे ना. राईट राईट. पण खरंच माझं दुसरं प्लॅनिंग आहे. आपण नको जायला शॉपिंगला. मॅम प्लीज चला ना. असं करून कसं चालेल नाचूनबाई? नाचून मेरी बात सुन. नाचूनबाई, अहो तुम्ही तुमच्या दुसऱ्या आयुष्याला सुरुवात करत आहात आणि जर त्यात तुम्हीच रस घेतला नाही तर इतरांना कसं सारस्य राहील तुमच्या लग्नात? आजोबा, माझी बरीच कामं प्लॅनिंग मध्ये आहेत आज. आपण आज नको जाऊया शॉपिंगला. कामं काय रोजच असतात, ती कधीच संपत नसतात. तुम्ही एक काम करा, तुमची आजची सगळी कामं उद्यावर ढकलून द्या. आणि जर घरच्या कामांचा प्रश्न असेल तर घरच्या कामासाठी कुणाला जुंपायचं हे चांगलंच ठाऊक आहे मला. आणि हे बघा, घरातल्या कामांपेक्षा तुमचं लग्न जास्त महत्वाचं आहे आणि त्याची खरेदी देखील. त्यामुळं लग्नाची खरेदी आजच झाली पाहिजे. चला, मी पण येतो तुमच्या सोबत. तुम्ही तुम्ही कशाला येत आहे? आय मीन आम्ही दोघंच एक दुसऱ्यांच्या पसंतीने सगळं फायनल करणार आहे ना. हो, एकमेकांच्या पसंतीने खरेदी करणार. अरे मूर्ख बिंडोक, तुला काय करणार आहे लग्नाच्या खरेदीतलं? लग्नाआधी एक रीत असते, बस्ता बांधायची. तुला आपलं उठता बसता लग्न सुचत, रीती सुचत नाहीत. बस्ता म्हणजे 2 कुटुंब एकत्र येतात. आता तुमचं लग्न खूप घाई गडबडीत ठरतंय, त्यामुळे आपल्याला जास्त विधी करता येणार नाहीत. पण आपल्या सोयीप्रमाणे थोड्याफार विधी तरी कराव्याच लागतील ना. आणि ऐ मूर्ख, कधी कुणाचं लग्न तरी पाहिलंच का? उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. अहो आजोबा, पण तुम्ही कशाला त्रास करून घेताय? आम्ही आमचं बघू ना, आम्ही करू मॅनेज. त्रास? नाचूनबाईंच्या लग्नाचा मला कशाला त्रास होईल? मी येणारच आहे. कसं आहे भाडोत्री? खरेदी करताना भाव करावा लागतो. तू तिथे जाशील आणि 100ची गोष्ट 1000 रुपयाला घेऊन येशील, त्यामुळे मला यावंच लागेल. अहो मी कशाला करू तसं? मला जमते बार्गेनिंग. मराठी? अहो मला जमतो भाव करता. पण दुकानदार तुला भाव देणार नाहीत, त्याचं काय? अरे मला तुझ्यावर शून्य विश्वास आहे, कारण तुझं व्यवहार ज्ञानच शून्य आहे तुझ्यासारखं. त्यामुळं मी सोबत यायलाच हवं. कसा आहे, आम्हाला परवडणारा व्यवहार आवडतो, न परवडणारा अरे बापरे नाही आवडत. बस्त्याबद्दल ऐकलं. सगळेच जाणार असतील तर
आम्ही येतो. तू तू कशाला येते? तुझं काय काम तिकडे? आय मीन, अहो आत्याबाई, तुमचं काय काम तिकडे? तुम्ही आराम करा ना घरी. कशाला म्हणजे? आता आमचंही लग्न होणारच आहे ना लवकर. असं आम्हाच दिसते. हं? आत्याबाई, बस्ता बांधायचा आहे. मी ज्येष्ठ, तुम्ही ज्येष्ठ, आपण दोघं ज्येष्ठ, बस्ता बांधू एकदम बेस्ट. नाचूनबाई, जा लवकर आवरून तयार व्हा. आत्याबाई, तुम्ही पण लवकर तयार व्हा, उशीर करू नका. जा. आम्ही आवरूनच आलोय, फक्त पर्स घेऊन येतो आमची. जा मग घेऊन या पर्स. माती खाण्यापर्यंत ठीक होत, माती आता अंगाला लावून फिरतोस, असाच येणार आहेस का तू? नाही नाही, करणार आहे चेंज. मराठी काय बदलणार आहे कपडे? बदल बदल, कपडेही बदल आणि स्वतःलाही बदल. सगळंच मळलेलं आहे. अरे बापरे, काय झालं? घाबरलो ना मी. इश, नाच सुनबाई कुठे राहिल्या? या आजकालच्या मुली ना फारच वेळ लावतात तयार होण्यासाठी. आमच्याकडे बघा, कशाला? कशा दिसतोय आम्ही? सांगा ना मी. लांब लांब, लांबून सुद्धा तुम्ही तेवढ्याच दिसता. सुंदर. इश, आम्हाला सवयच आहे नाटकांमुळे ना, काय? कार्यक्रमांमुळे, आमच्या संस्थानातल्या कार्यक्रमांमुळे आम्हाला सवयीचं आहे. आम्ही लगेचच तयार होतो. हा, ते माहीतच आहे आम्हाला. तुम्ही लगेच तयार होता कुठल्याही गोष्टीसाठी. कशा दिसतोय म्हणून काय विचारता? खरं उत्तर दिलं तर महागात पडेल. तुमचा कार्ट कुठं आहे? त्याला आवरायला एवढा उशीर लागतो का? तो काय साडी नेसतोय की वेणी फेणी करत बसलाय? काही काय, आर्यन राजे कशी वेणी फनी करतील? व्हेरी फनी आता तुम्ही. Shut up! Attention! Parade! सावधान, विश्राम, सावधान, विश्राम, सावधान. तोंड बंद ठेवा आता. नाचून बाई, अरे हे पिंडो कार्यन, कुठे राहिलात? लवकर या, लवकर या. हा जोबा, बोला ना. नाही बाळोत्री, तू बाहेरून कसा आलास? तू तर आवरायला वर गेला होतास ना? नाही, तू वर गेलेला आवडेलच मला. हो, म्हणजे तू बाहेरून कसा आलास? वरून यायला हवा होतास ना? ऍक्च्युली माझं कधीच चेंज झालं आणि मी बाहेर गेलो होतो आणि ते गाडी बघत होतो. झालंय सगळं मॅनेजमेंट. तुम्ही सगळे का वेट करताय? चला ना, उशीर नाही होते का? निघायचं. तुम्ही आजकालची पोरं नुसतं आवरायला एक एक तास घेता आणि कितीही आवरून आलात तरी बेशिस्तच दिसता. वेळेची अजिबात किंमत नाही तुम्हाला, अजिबात गांभीर्य नाही. चला, वेळेत परत यायचंय, निघूया. चला 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 चला. ऐक 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 ऐक, माया काय? कुठं? तुम्ही कुठे निघालात? म्हणजे आता घरात एवढं लग्न कार्य पार पडणारे म्हणल्यावर मला थोडीशी शॉपिंग करावी. शॉपिंग? तुझी कसली शॉपिंग? आम्ही जातोय ना शॉपिंगला. तुम्ही पण चाललाय? आम्ही चाललोय शॉपिंगला. आता आम्ही घरातून बाहेर गेल्यावर घराकडे लक्ष कोण देणार? तुझा सासरा? ए महामाया, तू वाटत नसलीस तरी या घरची करती सून आहेस. तुला एक नवरा आणि 4 मुलं आहेत.
मग स्वतःच लग्न असल्यासारखं कुठं शॉपिंगला पळतीस तुरु तुरु? आणि तू काय अति उत्साही कार्यकर्ता, हा हा, बोला ना आजोबा बोला. काय बोला की तुला काय कामं नाहीत बघावं तेव्हा या महामायाची शेपूट बनून नुसती फिरत असतेस. मला शिपूट बोलतात. नाही, आता इथं माझं थोबाड बघत बसू नका. आम्ही बाहेर शॉपिंगला निघालो आहे. आम्ही काही तासात परत येऊ. तोपर्यंत स्वयंपाक पूर्ण झाला पाहिजे, आणि ते पण एकदम टेस्टी जेवण झालं पाहिजे. टेस्टी. मराठी. तुम्हीच तर बोललात. मी बोलू शकतो इंग्लिश, तुम्ही नाही बोलायचं. स्वादिष्ट स्वादिष्ट जेवण झालं पाहिजे. स्वादिष्ट कसं जमायचं ते? ते ह्या महामायाला विचार. तुझा आणि स्वादिष्ट जेवणाचा लांब लांब पर्यंत संबंध नाही हे माहिती आहे मला. म्हणजे मी काय म्हणते, काहीच म्हणू नकोस. तोंडातून एक शब्दही काढू नकोस. जेवढं सांगितलंय तेवढंच करायचं. एकच गोष्ट मला परत 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 सांगायला लावायचं नाही, नाहीतर प्रभ्या तिकीट काढ यांचं. चला आउट आउट. आजोबा, अहो तुम्ही कशाला हायपर होताय? चला निघायचं. नाही नाही, इथंच बसायचंय आपण. चला. चला. चला उतरा पटकन. मेजर मेजर आम्ही राहिलो. राहिलाच असता तर बरं झालं असतं. बाप रे, एवढ्या मोठ्या दुकानात खरेदी करायची आहे का आपण? हो मग सुरवेंचं सगळं एकदम मोठंच असतं. इथं एकदम उत्तम दर्जाच्या साड्या मिळतात. हो का? हो, दोघींनाही. हो, चला मग. नाही, आता आपण म्हणत असाल तर असेलच. नाही भाडोत्री, तुला चालेल ना? हो हो, तुम्ही म्हणाल तसं. चालवूनच घ्यावं लागेल. चला. चला. मी आणि मंजू दोघेच मस्त आलो असतो शॉपिंगसाठी, पण या म्हाताऱ्याने माझ्या सगळ्या प्लॅनची वाट लावली. नाही भाडोत्री, येतोयस ना? ओहो, आलो. नमस्कार, बोला काय दाखवू? साड्या. आता साड्यांच्या दुकानात साड्याच दाखवणार ना, की मग गाड्या दाखवणार? हो, पण कशा प्रकारच्या? किती बजेट? बजेट म्हणजे बघा. हो, बजेट. एकदम महागातल्या साड्या दाखवा. एक मिनिट मॅम. हॅलो. ऍक्च्युली ह्या माझ्या होणाऱ्या मिसेस आहे. तर आम्ही त्यांच्या लग्नाच्या शॉपिंगसाठी आलोय. त्यांना छान अशा डिसेंट, त्यांना सूट करतील अशा साड्या दाखवा ना प्लीज. दाखवा. हो, दाखवतो. बंड्या, बंड्या. बंड्या कोण आहे? बंड्या कुठे गेला? बंड्या काय ड्रॉवर मध्ये लपून ठेवलाय का त्याला? बंड्या. बंड्या. अरे बापरे. ए बंड्या, बंड्या नको दाखवूस, साड्याच दाखव. चला. चला चला चला. काय चला चला चला? अति उत्साह दाखवू नका. साड्या बघायच्या आहेत तुम्हाला, नाही नाचून बाईंना. चला 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 चला. चला. ही बघा, ही प्युअर सिल्क, ही प्युअर कॉटन. प्युअर बघतो. शी, त्या कसल्या साड्या दाखवतोस? अरे रिटायर्ड लान्स नाईक, हवालदार, नायब सुभेदार, सुभेदार, सुभेदार मेजर हनुमंतराव धनाजीराव सुर्वेच्या नाचूनबाईचं लग्न आहे, आणि तू आम्हाला अशा या हलक्या प्रतीच्या साड्या दाखवतोस?
अरे लग्न सोहळ्यात आमच्या नाचूनबाई एकदम उठून दिसल्या पाहिजेत. म्हणजे बसून जरी असल्या तरी उठूनच दिसल्या पाहिजेत. त्यामुळे एकदम अशा गरजरी एकदम ह्यांच्यासारख्या भारीतल्या साड्या दाखव. इश्श, आत्याबाई, भारीतल्या म्हणजे भारीतल्या भारीतल्या नाहीत मेजर. का बसा. ऐ, बंड्या, तू नक्की कोणाकडे बघतोयस? हा तर बघतोय भजी मागतोय वडा, एक जामून तिरका ख्वाजा. ऐ, साड्या दाखव. ओके आजोबा दाखवतो. ऐ, आजोबा कोणाला म्हणालास? मेजर म्हणायचं मला, मेजर. ओके मेजर. परेड अटेन्शन. परेड विश्राम. सावधान विश्राम. सावधान. पुढे चल, साड्या दाखव. हो मेजर दाखवतो. दाखव बंड्या. हे बघा, या महागड्या आहेत पण वहिनींना शोभून दिसतील. ही बघा. वा, किती सुंदर आहे. मेजर, कशी दिसतीये? खुलून दिसतीये ना? दाखव. खोलून तर दिसतीये पण तुमच्यावर नाही. ऐक, आणखीन चांगल्या दाखवा, अजून भारीतल्या. हो मेजर दाखवतो. आ. ए, नुसत्या आजूबाजूच्या साड्या काय दाखवतोस? जरा वरच्या महागातल्या साड्या दाखव, महागातल्या. ही बघा, ही जरा महागातली आहे. माझ्यावर शोभून दिसते म्हणजे वहिनींवर पण शोभून दिसेल. अरे देवा, एवढा आत्मविश्वास. हो. अरे बापरे. बघू. कशी दिसते ही मेजर? भंगार, इथं लग्न कोणाचं आहे आणि गडबड कोणाची चालू आहे? तुम्ही जरा का बसा. मेजर, आमच्यावर असे ओरडू नका बरे. आम्हाला रडू येते. मग तुम्ही पण अशा वागू नका बरे, आम्हाला चिडू येते. ए, साड्या दाखव. बर. हे बघा. मंजिरी मॅडम, आजोबा आणि आत्यासोबत आपल्याला व्यवस्थित शॉपिंग नाही करता येणार. दुसऱ्या ठिकाणी जायचं का? दुसऱ्या सेक्शन मध्ये चला ना प्लीज. अरे, आजोबांनी ठरवले ना आपलं लग्न, मग खरेदी पण त्यांच्याच मर्जीने होईल. हो. आपण असं दुसरीकडे उठून गेलो तर वाईट वाटेल त्यांना. आता काय बोलू हिला? कंट्रोल आर्यन, कंट्रोल. अरे बापरे, नक्की कुठे बघतोस? तुमच्याकडे. अरे बापरे. आर्यन, मॅडम, आपण काय फक्त माझ्यासाठीच खरेदी करायला आलो का? तुझ्यासाठी पण घेऊयात ना कपडे. माझ्यासाठी? चल मेन सेक्शनला जा. तुम्ही येणार? ओके, लेट्स गो. चल चल. आर्यन, मी काय म्हणते, आपण शेरवानी घेऊया का तुला? शेरवानी? हा, लग्नात शेरवानी घाल, छान दिसेल तुला. ओके, तुम्ही म्हणता तर शेरवानी घेऊया. ताई, शेरवानी दाखवा. हा ताई, ही बघा ताई शेरवानी. ऐका ना, अशा नाही हो,
लग्नाला हवे तशी दाखवा ना. ही बघा ताई दुसरे. हा छान आहे ना. ट्राय करतोस. ओके ट्रायल रूम. हा दादा हो काही तर आहे. अच्छा थँक्यू. ओके मी चेंज करतो. जा, मी आहे इथंच बाहेर. ओके हुश. आता सगळं मनासारखं करते. या सगळ्या वाह्यात साड्या आहेत. मी वेगळ्या सेक्शन मध्ये बघून येतो. वा, चल बघू. ए माकडांनो, आपल्या घरी आया बहिणी नाही आहेत का? आमच्यावर लाईन मारताय. आमची छेड काढण्याचा विचारही मनात आणू नका. आणि आम्ही सुंदर दिसतो म्हणून कोणी येईल आमची छेड काढेल. चला निघा इथून. हे म्हातारे हो बाजूला. आम्ही तुझ्या लाईन मारत. आम्ही तर तुला कुठला पण रंग उठून दिसल. उचल कुठला बी. बिलाचं आम्ही बघू, टेन्शन नाही घ्यायचं. काय फाजीलपणा आहे हा. मॅडम, हा फाजीलपणा नाही, प्रेमळपणा. प्रेमळपणा आवडला आपल्याला. काय प्रकार आहे हा. तुमच्या दुकानात अशा छपरी पोराने येऊ कसं देता तुम्ही. तुमच्यासारख्या मुलींना ताडायला तर आम्ही येतो. चल, तुला कुठली साडी पाहिजे ते घेऊन देतो. चल. राख्या, मुलगी बी कडक आहे आणि तिचा हात पण कडक आहे. धरा तिला. सोड तिला, सोड. सोड म्हातारे, चल बाजूला. काय चाललंय इथं? सोडा दिला. हे म्हाताऱ्या, तू मध्ये येऊ नकोस, नाहीतर मागात पडेल. हनी सांभाळून. तुम्ही पण सांभाळून. काय काय मी त्यांच्यातला नाही, मग हे माझ्याकडे बघून बोल ना. तुमच्याकडेच बघून बोलतोय. अरे बापरे. मारा मारा मेजर, त्यांना मारा. आपल्या मंदाकिनीला ते म्हातारी म्हणाले. अरे वा. हा, अरे देवा. काय रे तुमची एवढी हिंमत. खरं बोलता तुम्ही.
माफी माग. माफ कर मॅडम माफ कर. अरे, माफी माग. माफी माग. मॅडम माफ करा. मॅडम माफ करा. म्हातारी म्हणतोस? म्हातारी म्हणतोस? खरं बोलतोस म्हातारी खरं म्हणतोस? बोलतोस चलते. एक्स मेजर आहे मी, एक्स मेजर. पंड्या, हे सगळं आवरून घे. मेजर मेजर छान केली था फायटिंग. मग आर्मी ऑफिसर आहोत आम्ही. नाचसूनबाई, तुम्हाला कशी वाटली आमची फायटिंग? छान ना. या मग जवळ. म्हणजे जवळ जवळ गुंडांनी तुमच्यावर हमलाच केला असता. हो ना, मीच तुम्हाला येऊन वाचवलं. हो ना. उगाचच. हा? बंड्या, अरे येतोस की नाही? चला आवरून घे सगळं. अजून महागातल्या साड्या खरेदी करायच्या आहेत. हो, हा, चला. कुठे? तिथंच करायच्या आहेत खरेदी. चला 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 चला. हत्याबाई. ही थेरड माझ्या राशीत शिरल्यापासून का नाही माझ्या नशिबाला ग्रहण लागले बघ. नुसतं उठता बसता आपला सारखा अपमान करायचा. जगणं मुश्किल करून ठेवलं, करून टाकलं त्यानं. असं काय करू? काय या थेरड्याला कायमचा घरातनं बाहेर काढता येत. मम्मी ते काय बी करा नंतर, पण आता लवकर आवरा. हं? ते काका याच्यात किचन मध्ये जायला पाहिजे. सगळ्यात चांगला चुंगला स्वयंपाक तयार पाहिजे. लई कावतील नाही तर आपल्यावर. चल लवकर आवरा. हे सपने हल्ला तुझा नाकरा शेंडा. मी काय त्या थेरड्याच्या बापाची नोकर आहे तुझं ऐकायला? अगं माया सुर्वे, मी महिला प्रदेशाध्यक्ष शिंपलन शिवीट. आणि माझं ठाक फिरलं का नाही का ते डोसक्यात घाली नीट. कशाला ओरडतेस एवढं तू? अंगणापर्यंत आवाज जातोय. आणि काय आहे? तू सगळं आवरून शॉपिंगला निघाली होतीस ना? काय झालं मग? कॅन्सल झालं का? काय ग? अगं तुझ्याशी बोलतोय मी. काय झालं? हो पेंटर, मला काय विचारताय? जाऊन तुमच्या त्या बिल्ट्रीवाल्या काकाला विचारा. नुसते आपल्या ऑर्डरी सोडत असते. माया, काकांना अरे तुरे करू नकोस. करणार. अरे तुरे करणार. अरे जरे करणार. डोसकं फिरले माझं नुसतं. नुसता छळ मांडून ठेवलाय आमचा इथं. माझाच नाही, घरच्या समजायचा. नुसते आपल्या ऑर्डरी सोडत असते. महामाया असं कर, महामाया तसं कर. आणि आता पण हिथं आम्हाला लावलंय का आम्हाला? आणि स्वतः गेलंय तिकडं शॉपिंगला. हे म्हणजे असं झालं कतरण्याचं झालं कोळस आणि ह्या काकाला आलं बाळस. त्या माया ठीक आहे, ते गेले असतील सगळ्यांबरोबर शॉपिंगला. काहीतरी कारण असेल म्हणून तुम्हाला दोघीला नेलं नसेल. बंड्या, सगळं व्यवस्थित लावून घे. हा. गेले वाटतं. काय झालं? हे एवढा आवाज कसला होता? आणि हे काय झालं काय? इथं गुंड आले होते आणि तू कुठल्या गुशीच्या बिळात जाऊन लपून बसला होतास? हा? मी बिळात? गप्पा बस. चल इथं बस. ए तू पण बस. हा? तुम्ही पण बसून घ्या. आत्याबाई, राजे. बस बस बस. ए तू पण. तुम्ही पण बसा नाचसूनबाई. ए तो बस. हा? बसून घ्या सगळ्यांनी. बसून घ्या. तू माझ्या डोक्यावर उभा राहा. शीच. ए बंड्या, तू काय आमची तोंड बघत बसलायस काय? चल साड्या दाखव.